न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। चिमुकल्याच्या डोक्यावर कट्टा, सावकारांनी क्रूर मर्यादा ओलांडली। व्याजाने घेतले 26 लाख, परत दिले 49 लाख, तरी टोळीचा धाडसी हल्ला। स्वस्तिक चौक येथे वास्तव्यास असलेल्या सोनार हितेश पोरवाल यांच्या घरात सावकार टोळीने दहशत माजवली। जुन्या आर्थिक व्यवहारातून उभा राहिलेला वाद थेट व्यापाऱ्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हितेश पोरवाल यांनी 2024 मध्ये कविता रमाकांत पराळे आणि सोहन सुरेश सातपुते यांच्याकडून 26 लाख रुपये व्याजाने घेतले होते। त्यांनी वेळोवेळी मिळून 49 लाखांहून अधिक रक्कम रोख, ऑनलाईन आणि RTGS द्वारे परतफेड केली। तरीही पैसे न दिल्याचा बहाणा करत कविता पराळे व तिच्या कुटुंबियांनी अनेक वेळा घर व दुकानावर येऊन धमकी, शिवीगाळ, मारहाण आणि घुसखोरी केली। 6 जुलै 2025 रोजी कविता पराळे, तिचे पती रमाकांत पराळे, मुले व काही अनोळखी इस्मांनी घरात घुसून 15 लाख रुपये द्या अशी दमदाटी केली। 7 जुलै रोजी सायंकाळी रमाकांत पराळेने पोरवाल यांच्या 6 वर्षाच्या मुलावर डोक्यावर कट्टा ठेवत पैसे दे नाहीतर संपवतो अशी थेट धमकी दिली। या प्रसंगी त्यांची पत्नी प्रतीक्षा हिला फरफटत दरवाजापर्यंत ओढत नेण्यात आले। तिचा कुर्ता फाटला आणि या अमानुष कृत्यामुळे तिला लज्जा वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली। या साऱ्या प्रकारानंतर हितेश पोरवाल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात कविता रमाकांत पराळे, माहेश्वरी पराळे, प्रणव, ऋषी पराळे आणि 4 ते 5 अनोळखी इस्मांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।